Audio Jungle. Audio Jungle. Good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying maths and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथमॅटिक्स तुमच्यासाठी स्कॉलरशिप सिरीज पण स्टार्ट केली होती. आज आपण बघणार आहोत 8th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्सचा नवीन लेसन की ज्या लेसनचं नाव आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. लेसन नंबर 2 आहे. या अगोदर आपण नंबर 1 चा जो लेसन आहे तो मी तुम्हाला छानपैकी एक्सप्लेन केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बघितलं नसेल त्यांनी आपली प्लेलिस्ट जाऊन चेक करायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि असे बघत राहा असेच नॉलेजफुल व्हिडिओ ओनली ऑन DS डिजिटल स्कूल. सो स्टुडंट, टुडेज लेसन इज सेकंड नंबर लेसन पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. हा लेसन आज आपल्याला इथे बघायचा आहे. पण त्याच्या अगोदर आपण जरा रिकॉल करूया. लेट्स रिकॉल. तर सगळ्यात पहिले आपण कन्सेप्ट क्लिअर करूया. पॅरलल लाईन्स, आपल्या लेसनचं नाव काय आहे? पॅरलल लाईन्स. मग पॅरलल लाईन्स म्हणजे काय आपण हे पहिले समजून घेऊया. पॅरलल म्हणजे अशा पद्धतीने ज्या एकमेकींना काय आहे समांतर आहे. पुढे कितीही अगदी या बोर्डच्या बाहेर गेल्या किंवा इकडे पण आपण कितीही वाढवल्या तरी त्या एकमेकींना छेदत नाही अशा ज्या रेषा असतात त्यांना काय म्हणतो आपण? पॅरलल लाईन्स. म्हणजे काय म्हणत असतो मराठीमध्ये? समांतर रेषा. काय म्हणत असतो? समांतर रेषा आपण त्यांना म्हणत असतो. एकाच प्रतलात असतात, त्या एकाच प्रतलात असणाऱ्या अशा रेषा की ज्या एकमेकींना छेदत नाही अशा रेषांना आपण काय म्हणत असतो? पॅरलल लाईन्स म्हणत असतो. सपोज आता ही जी लाईन आहे हिला आपण नाव दिलं P आणि हिला नाव दिलं Q. मग आता आपण ह्या पॅरलल लाईन्स कशा शो करणार? आपण म्हणू शकतो लाईन P पॅरलल लाईन Q. अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो की रेषा जी P आहे ती रेषा Q ला समांतर आहे मराठीमध्ये. ठीक आहे. मग आता आपल्याला हे सिम्बॉलिकली पण प्रेझेंट करता आलं पाहिजे. म्हणजे गणितामध्ये काही गोष्टी आपण काय करतो असतो? सिम्बॉलच्या साह्याने प्रेझेंट करत असतो. मग आता सिम्बॉलच्या साह्याने आपण कशा पद्धतीने प्रेझेंट करणार? मग पॅरलल लाईनचं सिम्बॉल काय आहे? पॅरलल लाईनचं सिम्बॉल हे अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. आपण 5वीला पण शिकलेलं आहे इंटरसेक्टिंग लाईन किंवा परपॅन्डिक्युलर लाईन की ज्या एकमेकींना 90 अंशाचा कोन करतात. याचं साइन आहे उलटा T. सगळ्यांना माहिती आहे कारण इथे बघा 90 डिग्रीचा अँगल तयार होत असतो. दिस इज द साइन ऑफ परपॅन्डिक्युलर. तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये पण हा प्रश्न विचारला जातो की परपॅन्डिक्युलर लाईनचं साइन हे आहे उलटा T. ओके. आणि पॅरलल लाईनचं साइन आहे या पद्धतीने. ह्या पॅरलल लाईनचं सिग्नेचर आहे. मग आता सो अशा पद्धतीने हे पॅरलल लाईनचं काय आहे? साइन आहे. मग आता आपण सिम्बॉलिकली प्रेझेंट करूया. लाईन P पॅरलल जी आहे ते शब्द काढून टाकूया. त्याच्याऐवजी काय लिहूया? पॅरललचं साइन घेऊया. पॅरलल टू लाईन Q. सो अशा पद्धतीने एक्झाम मध्ये तुम्हाला हे सिम्बॉलिकली लिहायला सुद्धा येतं. इथे तुम्हाला 1 मार्क हा मिळू शकतो. ठीक आहे. समजा आता तुम्ही म्हणाल की टीचर हे पॅरलल लाईन्स अशाच असू शकतात का? नाही, पॅरलल लाईन्स ज्या आहेत त्या अशा पण असू शकतात. ठीक आहे. आपण समजा याला नाव दिलं A B आणि याला C आणि D. मग आता हे कसं लिहिणार तुम्ही? दॅट इज लाईन AB पॅरलल लाईन CD किंवा लाईन CD पॅरलल लाईन AB अशा पद्धतीने लिहू शकतात. लाईन CD पॅरलल लाईन AB दोन्ही पद्धतीने लिहू शकतात. आणि जर आपल्याला सेंटेन्स मध्ये लिहायचं असेल ह्या पॅरललच्या जे साइन आपण दाखवलेलं आहे, सिम्बॉल दाखवलंय, त्याच्याऐवजी काय करणार? आपण पॅरलल शब्द लिहिणार आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊया. समजा अशा 2 लाईन दिलेल्या आहेत. अशा 2 लाईन दिलेल्या आहेत आणि याचं नाव आहे A आणि B. मग कशा पद्धतीने शो करणार? लाईन AB A पॅरलल लाईन B अशा पद्धतीने तुम्ही इथे शो करू शकता. मग आता तर आपण पॅरलल लाईनचा डेली लाईफ मध्ये जर आपण विचार केला की आपल्याला पॅरलल लाईनचे कुठले एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला विचारू शकतात की टेल द डेली लाईफ एक्झाम्पल्स ऑफ पॅरलल लाईन्स. तुम्हाला सांगता आले पाहिजे. तुम्ही 5th स्टँडर्ड मध्ये पण शिकले आहात. तुम्ही तुमची विंडो बघितली आहे, खिडकी, त्याच्यामधले जे बार्स असतात ते काय असतात? एकमेकांना पॅरलल असतात. बार्स ऑफ दी विंडो, जी खिडकी आहे ते खिडकीचे जे बार्स असतात ते पॅरलल असतात. त्यानंतर तुम्ही इलेक्ट्रिकल वायर्स बघा, पोल्स बघितले असेल. असे पोल्स असतात आणि ह्या पोल्सला काय असतात? अशा इलेक्ट्रिकल काय असतात? ह्या वायर असतात. ह्या वायर काय असतात? एकमेकींना पॅरलल असतात. दॅट इज द इलेक्ट्रिक वायर्स ऑन दी पोल. त्यानंतर तुमची जी नोटबुक आहे, तुमची नोटबुक आहे, त्या नोटबुकचं जर एक पेज बघितलं तर पेज मधल्या ज्या लाईन्स असतात त्या पण काय असतात? एकमेकींना अशा पद्धतीने पॅरलल्स असतात. किंवा ही जी नोटबुक आहे त्याची अपोजिट साइड काय असतात? एकमेकींना पॅरलल. ह्या अपोजिट साइड. किंवा हा जो बोर्ड आहे या बोर्डची
ही आणि ही साइड पॅरल आहे, ही आणि ही साइड काय आहे एकमेकींना पॅरल आहे. सो अशा पद्धतीने खूप सारे डेली लाईफ मधले एक्झाम्पल आहे. अपोजिट साइड ऑफ द बोर्ड आहे, अपोजिट साइड ऑफ नोटबुक, बुक. देन तुम्ही रेल्वे ट्रॅक पण बघितले असेल. रेल्वे ट्रॅक तुम्ही रेल्वेमध्ये बसले असणार आहे. ते रेल्वे ट्रॅक जरी ते टर्न घेत असेल, जरी ते टर्न घेतले असेल, पण ते काय असतात एकमेकांना काय असतात पॅरल. परत काय होत असतात अशा पद्धतीने स्ट्रेट होत असतात एकमेकांना असे पॅरल. जर तुम्ही रेल्वे ट्रॅक बघितलं नसेल तर व्यवस्थित ऑब्झर्व करा. रेल्वे ट्रॅक हे पॅरलल लाईनचं एकदम छान एक्झाम्पल आहे. सो आय थिंक पॅरलल लाईन्स ही कन्सेप्ट तुमची छानपैकी क्लिअर झाली असेल. ते सिम्बॉल देऊन कशा पद्धतीने प्रेझेंट करतात, त्यानंतर ते सेंटेन्सच्या साहाय्याने कसं प्रेझेंट करतात हे सुद्धा तुम्ही क्लिअर केलं आता इथे मी. त्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स पण तुम्हाला सांगितले आहे, ते तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा तुम्ही. आता आपण बघूया की पॅरलल लाईनची डेफिनेशन काय आहे. मराठीमध्ये सांगितलं एकाच प्रतलात असणाऱ्या एकमेकींना न छेदणाऱ्या ज्या रेषा असतात त्यांना काय म्हणतो आपण पॅरलल लाईन्स. सो इंग्लिशमध्ये कशी होऊ शकते पॅरलल लाईनची डेफिनेशन. द लाईन्स विच लाईज इन अ सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट विच अदर. जर एकमेकांना अशा इंटरसेक्ट होतात तर या कधीही पॅरलल लाईन्स असू शकत नाही. पॅरलल लाईन्स काय असतात नेहमी अशा 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 किंवा अशा अशा या पद्धतीने काय असतात ह्या पॅरलल लाईन्स असतात. याला काय म्हणणार आहे आपण पॅरलल लाईन्स म्हणणार आहे. चला पटापट आता तुम्ही काय करायचं तुमच्या नोटबुकमध्ये पॅरलल लाईनची डेफिनेशन लिहून घ्या. So student, here is the definition of parallel lines. The lines which lies in a same plane. एकाच प्रतलात असतात. हे प्रतल जर आपण काढलं, प्लेन काढलं तर एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या ज्या रेषा असतात त्यांना काय म्हणणार आहे पॅरलल लाईन्स. The lines which lies in a same plane but do not intersect with each other is called as the parallel lines. तुमच्या नोटबुक मध्ये ही डेफिनेशन छानपैकी नोट डाऊन करा. So student, our next concept is transversal. बघा लेसनच्या नावामध्ये आपण पॅरलल लाईन्स, लेसनचं नाव काय आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. सो पॅरलल लाईन्स म्हणजे समांतर रेषा, ही कन्सेप्ट आपण क्लिअर केलेली आहे. तर नेक्स्ट आपली कन्सेप्ट आहे ती म्हणजे ट्रान्सव्हर्सल. आता ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय, बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं. तर ट्रान्सव्हर्सल म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणणार आहोत छेदिका. काय म्हणणार आहे आपण त्याला छेदिका. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीमध्ये पण सांगते आहे. समजा ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत. दीज आर द टू पॅरलल लाईन्स. सपोज वी आर गिव्हिंग नेम एम अँड एन. एम आणि एन या दोन पॅरलल लाईन्स आहे. या दोन पॅरलल लाईन्सला एक जी रेषा आहे ती अशा पद्धतीने येऊन छेदली, काय झाली इंटरसेक्ट झाली. इथे बघा या पॉइंटला ती काय झालेली आहे इथे इंटरसेक्ट झालेली आहे. या पॉइंटला ती काय झालेली आहे इंटरसेक्ट झालेली आहे. आणि ती कुठल्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट झाली एम आणि एन असे आपण त्याला समजा दोन नावं दिले. तर एक्स जी रेषा आहे ह्या एक्स रेषेला आपण काय म्हणणार आहे छेदिका म्हणणार आहे. कशाची पॅरलल लाईन्स एम अँड एन. इथे पॅरलल लाईन्स कुठली आहे आपली एम आणि एन. त्याला कुठली रेषा येऊन छेदली एक्स, कोणत्या पॉइंट मध्ये एम आणि एन मध्ये. म्हणून एक्स इज कॉल्ड ॲज द ट्रान्सव्हर्सल ऑफ दिस पॅरलल लाईन्स एम अँड एन. सो आय थिंक तुम्हाला समजलं असेल छेदिका म्हणजे काय. मग आता तुम्हाला एक्सप्लेन करताना कशा पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन करणार इथे इन द फिगर. चला पटापट तुम्ही माझ्यासोबत लिहून घेऊ शकता इन द फिगर. सो काय करायचं आहे आपल्याला इन द फिगर द लाईन एक्स जी आहे इंटरसेक्ट टू पॅरलल लाईन एम अँड एन, टू पॅरलल लाईन एम अँड एन ॲट टू पॉइंट्स. दॅट इज कुठल्या पॉइंट्स मध्ये एम अँड एन. दॅट इज आय डॉट ई पण लिहू शकता किंवा दॅट इज वर्ड पण लिहू शकता. दॅट इज एम and n. So line x is called as the transversal of m and n. So line x is called transversal. मग आपण x ला काय म्हणणार आहोत ट्रान्सव्हर्सल अशा पद्धतीने म्हणणार आहोत, म्हणजे छेदिका म्हणणार आहोत. ठीक आहे. सो आय थिंक क्लिअर झालं असेल की एक्स इज द ट्रान्सव्हर्सल ऑफ पॅरलल लाईन एम अँड एन. चला बघूया ह्या ट्रान्सव्हर्सलचे अजून काही एक्झाम्पल्स. सो स्टुडंट लेट्स सी सम मोर एक्झाम्पल्स ऑफ ट्रान्सव्हर्सल. सपोज तुम्हाला असं पॅरलल लाईन्स दिलेले आहे. दिस इज पी क्यू, दिस इज आर अँड एस. आणि तिथे एक ट्रान्सव्हर्सल म्हणजे एक छेदिका अशा पद्धतीने तुम्हाला इथे दिलेली आहे. आणि ती त्या ज्या छेदिकेचं नाव आहे समजा टी. टी हे नाव आहे किंवा दोन अक्षरी नाव सुद्धा असू शकतं, कॅपिटल असू शकतं किंवा स्मॉल पण असू शकतं. ती एक ह्या ज्या पॉइंट्सला आहे तिथे ए आणि बी या पॉइंटमध्ये ती इंटरसेक्ट होते आहे. मग आता हे तुम्ही कन्स्ट्रक्ट कशा पद्धतीने करणार. इन द फिगर पॅरलल दॅट इज ट्रान्सव्हर्सल टी इंटरसेक्ट
parallel line PQ and RS in two different points, that is point A and B. So T is called as the transversal of these two parallel lines. So अशा पद्धतीने आपण कन्स्ट्रक्ट करू शकता. अजून एक एक्झाम्पल बघूया आणि हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचं, म्हणजे तुम्हाला हे त्याचं वाक्य बनवता आलं पाहिजे, ते तुम्हाला मांडता आलं पाहिजे. समजा ही एक पॅरलल लाईन आहे, सपोज घेतलं A B आणि C ही ट्रान्सव्हर्सल आहे आणि ती एकमेकांना समजा K आणि हा पॉइंट T आहे तिथे येऊन छेदते. तर कसं लिहिणार, मराठीमध्ये कसं लिहिणार की छेदिका C ही समांतर रेषा A आणि B ला K आणि T बिंदूमध्ये येऊन छेदते. आता हेच इंग्लिश मध्ये कसं करणार, दॅट इज ट्रान्सव्हर्सल C intersect the parallel line A and B in point K and T. So C is the transversal of parallel line A and B. So अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. आता हेच मी वाक्यामध्ये पटापट लिहून घेते. कसं लिहायचं, चला तुम्ही माझ्या सोबत तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. इन द फिगर सो अशा पद्धतीने तुम्ही फर्स्टचं पण लिहू शकता, सेकंडचं पण आपण पटापट लिहून घेऊया. सो अशा पद्धतीने तुम्हाला जर एक्झाम मध्ये फिगर दिली तर तुम्हाला हे जे आहे वाक्यरचना ही अशा पद्धतीने करायची आहे. आता ह्याच पद्धतीने मी तुम्हाला काही एक्झाम्पल जे आहे ते होमवर्क साठी देते आहे, तर ते तुम्ही एक्सप्लेन करायचे की कुठली पॅरलल लाईन आहे, याच्यामध्ये कुठली ट्रान्सव्हर्सल आहे. ही पॅरलल लाईन आहे, समजलं तुम्हाला, ही ट्रान्सव्हर्सल आहे आणि हे त्याचे काय आहे डिस्टिंक्ट पॉइंट, की ज्या पॉइंट मध्ये ही जी ट्रान्सव्हर्सल आहे ह्या पॅरलल लाईनला येऊन इंटरसेक्ट करते. सो हे एक्झाम्पल तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायचं. A B इकडे D आणि हा K अँड T. मग आता हे एवढ्याच पॅरलल लाईन्स असणार आहे का, नाही. कधी कधी तुम्हाला दोन छेदिका अशा पद्धतीने सुद्धा असू शकणार आहे. सपोज इथे A B ही पॅरलल लाईन आहे आणि ह्या दोघी काय आहे ट्रान्सव्हर्सल. सपोज T अँड K ही काय आहे ट्रान्सव्हर्सल आहे. सपोज P Q R S या पॉइंट मध्ये येऊन छेदते. मग आता इथे कन्स्ट्रक्शन कसं करणार, इथे वाक्यरचना कशी करणार. इन द फिगर ट्रान्सव्हर्सल T अँड K intersect parallel line A and B in point PR and QS. Therefore T and K is the transversal of these two parallel line. So अशा पद्धतीने सुद्धा एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. याचं सेंटेन्स कसं लिहायचं मी तुम्हाला पटापट लिहून देते. चला माझ्यासोबत लिहून घ्या. सो इथे या पद्धतीने टी जर तुम्हाला कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करायचं तर टी तुम्ही पी आणि आर मध्ये आणि के जी आहे ती क्यू आणि एस मध्ये इंटरसेक्ट करते. अशा पद्धतीने तुम्ही इथे लिहू शकता. मग आता हे तुम्हाला काही एक्झाम्पल्स आहे, दीज आर फॉर द होमवर्क. हे तुम्ही तुमच्या होमवर्कला करायचे आहे एक्झाम्पल्स. वाक्यरचना कशी करायची तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे. ओके, सपोज वी आर टेकिंग पी क्यू, देन हिअर आर एस टी U आणि इथे घेऊया आपण सपोज X अँड Y. दीज आर द ट्रान्सव्हर्सल. कशा पद्धतीने वाक्यरचना करायची परत एकदा तुम्हाला समजावून सांगते. दॅट इज इन द फिगर पॅरलल लाईन ट्रान्सव्हर्सल, पहिले ट्रान्सव्हर्सलचं नाव लिहायचं आहे. इन द फिगर ट्रान्सव्हर्सल X अँड Y इंटरसेक्ट पॅरलल लाईन P अँड Q इन पॉइंट R T अँड S U. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करायचे आहे वाक्यरचना इथे करायची आहे. सो अजून एक एक्झाम्पल देते तुम्हाला मी. So all these homework examples you solve in your notebook. तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करा. सो स्टुडंट, जर तुम्हाला एक्झाम मध्ये ट्रान्सव्हर्सलची डेफिनेशन आली तर ती अशा पद्धतीने लिहायची आहे. इफ लाईन इंटरसेक्ट टू और मोर लाईन, इथे आपण काय बघितलं, दोन किंवा दोन पेक्षा अधिक काय असणार आहेत ह्या पॅरलल लाईन्स आहेत. टू और मोर लाईन गिवन लाईन्स इन टू और मोर डिस्टिंक्ट पॉइंट, ही आहे तुमची ट्रान्सव्हर्सल. ती काय होती, याला सपोज आपण नाव दिलं टी, ती
यांना ए आणि बी या पॉइंट्स मध्ये येऊन छेदते. सो ह्या लाईनला तुम्ही म्हणणार आहात ट्रान्सव्हर्सल. ओके, लाईन गिवन लाईन्स इन 2 or more distinct point, then that line is called as transversal. मग ह्या केसमध्ये टी काय आहे आपली ट्रान्सव्हर्सल. किंवा मग इथे जास्त पण ट्रान्सव्हर्सल असू शकतात किंवा पॅरल लाईन्स पण 2 किंवा 3 2 पेक्षा अधिक दिलेले जाऊ शकतात. अशा सुद्धा ह्या ट्रान्सव्हर्सल असू शकतात. सो आय थिंक ट्रान्सव्हर्सलची डेफिनेशन तुमची क्लिअर झाली असेल ती तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. सो आय थिंक पॅरल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल ही कन्सेप्ट आज तुमची छानपैकी क्लिअर झाली असेल. तर ह्या लेसनचा पुढचा टॉपिक आपण बघूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स.